सोलापूर महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे। सत्तेच्या लालसेपोटी भाजपने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने पक्षात कार्यरत असलेल्या निष्ठावंत एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर सतरंजी उचलण्याची वेळ आली आहे। अशा परिस्थितीत कार्यकर्ते आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत आहेत। यापूर्वी धुंबा यांनी आपल्या पक्षाला धारेवर धरत आत्महत्येचा इशारा दिला होता। त्यानंतर आता बापू गटाचे शीतल गायकवाड यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढत चालली आहे। महापालिका निवडणूक ही भाजप पक्षाकडील कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते। नेत्याच्या विजयासाठी धडपडलेले कार्यकर्ते महापालिकेच्या निवडणुकीसाठी वाट पाहत असतात। पक्ष सर्वोपरी मानून पाय झिजवलेले असतात। मात्र त्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला वनवास येत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही देशमुखांनी बंड पुकारले। पालकमंत्र्यांनी 2 आमदारांचे बंड शमवले, परंतु कार्यकर्त्यांचा इशारा वजा धमक्या थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर येत कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करताना खुद्द आमदार बापूंनी आम्हाला 4 चौघात उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता। आता आयता उमेदवार प्रभागात दाखल होत असल्याने आम्ही पक्षात निष्ठावंत राहून काय करायचे असा प्रश्न उपस्थित करत आहेत। आम्हाला उमेदवारी न मिळाल्यास भाजप पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करू असा सज्जड इशारा शीतल गायकवाड यांनी दिला आहे। त्यामुळे पक्षश्रेष्ठी, पालकत्व स्वीकारलेले आमदार तसेच पदाधिकारी मंडळ यांची डोकेदुखी वाढली आहे। मी शीतल सुरेंद्र गायकवाड, प्रभाग क्रमांक 22 इच्छुक उमेदवार असून मला 2 महिन्यापूर्वी लोकप्रिय आमदार माननीय सुभाषभाऊ देशमुख साहेब यांनी भर सभेमध्ये मला भाजपचे तिकीट फायनल केले होते। मग त्या दृष्टिकोनाने आमचं कामही चालू होतं। प्रभाग क्रमांक 22चं 43,000 मतदारसंघ आहे, ते सगळं आम्ही पिंजून काढून सगळ्यांच्या घरोघरोपर्यंत कमळ पोहोचवलं। 4,200 लाडकी बहिणीचे फॉर्म भरले, 1,872 सभासद नोंदणी केले भाजपचे, खासदारकीला धावपळ केलं, आमदारकीला प्रभाग क्रमांक 22चं आम्हाला पालकत्व होतं। त्यानुसार मुस्लिम समाजाचं आणि जैन समाजाचं मतदान असलं तरी त्यामध्ये आम्ही जबाबदारी स्वीकारून माननीय लोकप्रिय सुभाषभाऊ देशमुख साहेबांना भरघोस मतदान दिलं। प्रभाग क्रमांक 22 मध्ये मी 18 वर्षापासून आहे तिथं। हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रणितीताई शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे यांचं त्या विजापूर रोडला तिथं मतदान होतं। अशी परिस्थिती असताना संघर्ष संकटातून मार काढत आज सगळं आम्ही तिथं भाजपमय वातावरण केलं। अशी परिस्थिती असताना 4 दिवसा अगोदर नागेश गायकवाड, किसन जाधव हे अचानकपणे आपलं बालाजी सरोवरमध्ये रात्री 12 वाजता प्रवेश केले। तिथं कुठलं हे प्रवेश करायचं पण एक पद्धत असते की एकतर भाजप कार्यालयात प्रवेश करावा किंवा प्रदेश अध्यक्ष तिथं जाऊन मुंबईला प्रवेश करावा। हे अचानक प्रभाग क्रमांक 22 मध्ये पक्ष प्रवेश करून आम्हाला बी फॉर्म मिळालेला आहे। ते शीतल गायकवाडला लेडीज द्यायचं लेडीज द्या, नाहीतर त्याला बी फॉर्म देणार नाही, काय नाही, आम्ही पॅनल करणार अशी घोषणा देत निघाले। मग आम्ही सगळे आमच्या आमदार साहेबाकडे गेलं, पालकमंत्री साहेबाकडे गेलं, हे असं विषय नेमकं काय आहे नाही आम्हाला माहित नाही, तुम्हाला तिकीट फायनल केलेलं असं तसं वाच्यता करून उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। माझी एकच सगळ्यांना मागणी आहे की विनंती आहे, जसं आम्हाला भर सभेमध्ये 1200 ते 1500 लोकांमध्ये तिकीट फायनल केलं होतं त्या पद्धतीने मला बी फॉर्म द्याव। मी कोणत्या पक्षात जाणार नाही, काय नाही, आम्ही कमळ सगळ्या घरापर्यंत पोहोचवायचं काम केलंय। आता दुसरे लोक लगेच कमळ घेऊन थांबायचा विचार करत असेल ते अद्याप आम्ही खपवून घेणार नाही। काम आम्ही करायचं आणि पगार त्यांनी घ्यायचं। ते राष्ट्रवादीचे लोक आहेत, त्यांनी घड्याळकडनं थांबावं, मी कमळकडनं थांबेल। जे जनता ठरवेल ते आपण मान्य करू। ते अगोदर शरद पवारांना फसवून आलेत, अजितदादांना फसवून आलेत, जनतेलाही आता फसवायचं काम करलेत। जयकुमार गोरे साहेबांना, पालकमंत्रींना, तसे देवेंद्र कोटे साहेबाला, सचिनदादा कल्याणसाठी साहेबाला एवढीच विनंती आहे, त्यांना पक्ष प्रवेश करून घेऊ नका, त्यांना तिकीट देऊ नका। मला जे ठरल्याप्रमाणे तुम्ही शब्द दिले ते तिकीट द्या, मी तिथं भाजपचं कमळ फुलवायला तयार आहे। एवढं बोलतो, थांबतो। पक्षाने उमेदवारी नाकारण्यामागे तुम्हाला अधिकृत कारण काय सांगितलं आहे का? मला अजून काय नाकारलंय किंवा असं काही नाही, संभ्रमात आहे विषय। काय चाललंय नेमकं आमच्या नेत्या लोकांना बी कळीना, कार्यकर्त्यांना बी कळीना, सगळं संभ्रमाची अवस्था आहे। आता तुम्ही सोलापूरची सगळी परिस्थिती बघतात, कोण कुठं यायलंय, कोण काय करायलंय कळीच नाही। अगोदरचे बी नगरसेवक आहेत भाजपचे, गेल्या वेळेस महापौर होते, उपमहापौर होते, विषय झाला, पण भाजपचे नगरसेवक भरपूर आहे, त्यांनाही डावलण्याचा प्रयत्न चालू आहे। कोण कुठं घुसालेत काय कळीना झालंय। आता आमचं माननीय सुभाषबाबू देशमुख साहेबांचा मतदारसंघ आहे, तिथं पण कोटे साहेबांनी कुठं कुठं माणूसा लावायचं काम चाललंय, चिटकाचिटी, हे सगळं पत्रकार बंधूला माहित आहे।
पण हे काय कळायला नेमकं कळी नाही. माझं एकच भाजपकडून सकारात्मक उत्तर नाही आलं तर आपली पुढची दिशा काय असणार आहे? माननीय सुभाष बापू देशमुख साहेब आणि मनीष भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल आम्ही ठरवणार आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.